होतंय अर्निंग चांगलं YouTubeचं. वीर शौर्य फॅमिली हाय. हाय प्रणांजली, कशी आहेस तू? नांदेडला ये नक्की. हाय बाळा. भद्राक्ष बाळा कसा आहेस? जेवण झालं का? काय करतोय? जेवतोय तो. भद्राक्ष काय भाजी आहे? बघा आता भाजी दाखवते हा मी तुम्हाला बॅक कॅमेराने. सांग ना भद्राक्ष काय? बटाटा आणि पोळी. पोळी. एक मिनिट बाळा. मी 7वीला आहे, मला दादा म्हणू नका. अच्छा हो का? बरं 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 आदर्श. खूप लहान आहेस मग तू. प्रणाली आहे ताई नाव. प्रणाली हो. मामी काय करता? अगं मामी परभणीलाच आहेत. आता भक्तीच्या घरी एक लग्न आहे संडेला. त्याच्यामुळे सासूबाई थांबल्यात तिथेच. आजच होत ना? नाही नाही आज नाही, संडेला आहे. भाजी तर एकच नंबर आहे, पिवळी धमक. हो हे फार आवडती लेकरांना. डोसा भाजी म्हणतो आमच्या इकडे त्याला. म्हणजे दोशामध्ये असते ना जनरली ती भाजी म्हणून. प्रणाली. ओके प्रणाली. भाजी तर एकच नंबर. ओके आदर्श कुठून बोलताय? भद्राक्ष 6वीला आहे आमचा. बघ आदर्श 7वीला आहे म्हणे. आमचा भद्राक्ष 6वीला आहे. चतुराणी आमची 4थला आहे. आदर्श कुठल्या शाळेमध्ये आहेस तू मग? नितीन दादा कसा आहे? हो नितीन दादा छान आहेत छान आहेत. ऑफिसमध्ये लाईव्ह घेणं होतच नाहीये ना, त्याच्यामुळं नितीन दादा काही दिसत नाहीये तुम्हाला. तुम्ही या जुन्नरला ताई. अगं प्रोग्राम ठेवलाय ना आपण सिंगल मदरचा हळदी कुंकाचा माझ्याकडे 18 आणि 19 जानेवारीला. त्यासाठी म्हणते मी, तू येणार आहेस की नाही? 20-25 जणी येणार आहेत बघ. जसं आम्ही मागच्या वर्षी संभाजीनगरला केला ना, तसं मी यावर्षी ऑर्गनाईज करतेय. आणि ठरलंय सगळं काही भरपूर सारं. तू ग्रुपमध्ये नाही आहेस का? मेसेज वगैरे नाही बघितली का तू? खूप सुंदर प्रोग्राम करणार आहे मी. सो प्लीज माझं तुला इन्व्हिटेशन आहे, तू ये नक्की. हो ताई ट्राय करते मी. हो ये नक्की. नक्की ये. तुझ्या बहिणीला वगैरे घेऊन ये ना सोबत, म्हणजे तुला बरं पडेल. बऱ्याच जणी आईला किंवा सासूबाईंना वगैरे घेऊन येणार आहेत. सो तू पण तसंच ट्राय कर. बघा आमचा दादा कशी ॲक्शन करतोय. एस लाईफ हाय कशी आहे? हो मी छान आहे ताई. तू कशी आहेस? झालं का जेवण? हो माझं झालं. सासऱ्यांची तब्येत ठीक नाहीये. हो का गं? बरं बरं. काय झालं गं? एज भरपूर दिसतं गं तुझ्या सासऱ्यांचं. आणि त्यात परत हे दुःख मुलाचं. कसं काय म्हणणार ना आपण तरी. मी पण मस्त. अच्छा झालं का तुमचं जेवण सगळ्यांचं? एस लाईफ मी नाव विसरले ताई तुमचं. 76 आहे एज. हो 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 बरोबर आहे. तू सांगितलं होतंस एकदा 75 काहीतरी केली होतीस ना त्यांची वाढदिवस वगैरे. भरपूर आहे गं एज. पण बघ ना एखाद दिवस काढ वेळ. 18 आणि 19ला आपण ठेवतोय प्रोग्राम. येतायत सगळ्याजणी येतायत. सोबतचा प्रश्न असेल तर तू सारिकासोबत येऊ शकतेस. हो ताई. भेटल्याने काय होतं गं? आणखीन स्ट्रॉंग होतं थोडंसं आपण. हो की नाही? स्ट्रॉंग होणं तर फार गरजेचं आहे आपल्याला. आपण सगळ्याजणी एकमेकींना भेटू तेव्हा स्ट्रॉंग होऊ. आम्ही बऱ्याच जणी बऱ्याचदा भेटलो ना. जेवढे पण नवीन आहेत ना, मी त्यांना सगळ्यांना सांगते की तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्या ग्रुप मेंबर्सला भेटा. एक दोघींना तरी भेटा. तुला ज्या ज्या जवळ आहेत त्यांना, म्हणजे ज्या जवळ भेटतात दिसतात, म्हणजे भेटतात म्हणल्यापेक्षा जुन्नर कुठं पुण्याच्या जवळच आहे ना, मग तू सारिकाला वगैरे भेटू शकतेस. सारिका खूप जणींना भेटली बघ तिथं पुण्यामध्ये. आरतीला भेटली, उर्मिला, मीनाक्षीताईला भेटली, स्वातीला भेटली सारिका. तुला भेटली. मला तर मी तर इकडे आहे ना गं. म्हणजे सारिका तिथं पुण्यातल्या 4 जणींना भेटली ती. आणि भेटल्याने काय होते, स्ट्रॉंगनेस शेअर होतो आणि तो फार गरजेचा आहे आपल्याला सध्या तरी. वीर शौर्य फॅमिली हो ताई. हो गं नक्कीच. ये तू जमलं तर. दूर आहे मान्य आहे. सगळ्यांना 10-11 असं तासाचा प्रवास येतोय. 8, 9, 10. लाईक केलं ताई. धन्यवाद. बरं. भद्राक्ष हे जे